नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, समाजातील विविध घटकांचा विकास होत असतो, पण आपल्या समाजात अजूनही असा एक घटक आहे की ज्याचा पूर्णपणे विकास झालेला नाही. अजूनही तो दुर्लक्षित आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर तो नाही. आपल्या सजग प्रेक्षकांनी ओळखलंच असेल आजच्या आपल्या चर्चेचा विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे आदिवासींचा सर्वांगीण विकास. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत श्री सचिन देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री सचिन देशपांडे यांनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये 8 वर्ष बेंगलोर येथे काम केलंय. ते मूळतः जशपूर नगर छत्तीसगडचे. जशपूर नगर हे एक वनवासी क्षेत्र आहे. त्यांचं 8वी पर्यंतचं शिक्षण ही वनवासी कल्याण आश्रमशाळेत झालं. सध्या ते नागपूर येथे 45 किलोमीटर दूर त्यांच्या पत्नीसोबत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा चालवत आहेत. तिथे ते नैसर्गिक पद्धतीने शेतीही करत आहेत. आज त्यांच्याकडूनच आपण हा जो दुर्लक्षित असलेला जो घटक आहे त्यांच्यासाठी काय योजना आहेत आणि त्यांना आपल्या मुख्य प्रवाहाबरोबर आणण्यासाठी अधिक काय करता येईल हे सगळं जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, आम्हाला प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून प्रश्न असावेत. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे आदिवासींचा सर्वांगीण विकास आणि आज आपल्याबरोबर आहेत श्री सचिन देशपांडे. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर आज जो आपला विषय आहे की आदिवासींचा सर्वांगीण विकास, खरं तर हा एक असा घटक आहे की जो आपल्यासारखाच आहे पण अजूनही दुर्लक्षित आहे. आपल्याबरोबर मुख्य प्रवाहाबरोबर तो नाहीये. बरोबर. त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत. त्या कोणत्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेणारच आहोत. त्यांची खूप मोठी संस्कृती आहे, खूप मोठा इतिहास आहे. त्यांचा जो भारतातील इतिहास आहे त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. भारतात आदिवासींचा जो इतिहास आहे तो फार जुना आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो हजारो वर्ष जुना जसा आपण आपला इतिहास म्हणतो तसाच त्यांचा इतिहास आहे. भारतात 3 प्रकारची व्यवस्था होती. आपण आता मोठे शहर झाले आहेत, गाव आहेत, खेड आहे, आपण असं म्हणतो. जुनी व्यवस्था कशी होती? नगरवासी, ग्रामवासी आणि वनवासी. नगरवासी म्हणजे जे आता आपण जे शहर म्हणतो तसे नगरवासी झाले, शहरात राहणारे. थोड्या लहान जागेवर राहणारे ते खेड्यात राहणारे ते ग्रामवासी झाले. आणि अगदी जंगलात राहणारे त्यांना आपण म्हणायचो वनवासी. आता मी वनवासी शब्द मुद्दामून प्रयोग करतोय, त्याच्या मागे पण थोडं कारण आहे. आपले वनवासी लोकांचा थोडासा इतिहास मी आधी सांगतो की भारताचा जो विकास झाला, आपण जे सोने की चिडिया म्हणायचो, त्याच्यामध्ये त्यांचा एक खूप मोठा एक वाटा होता वनवासी लोकांचा स्पेशली. कारण ते निसर्गात राहणारे, त्यांना निसर्गाची जाणीव, जडीबुटी काय असते, कोणतं लाकूड चांगलं असते, काय चांगलं असते, कोणता पक्षी कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना फार जाणीव होती. आपण राणा प्रतापबद्दल ऐकलेलं आहे की ते भरपूर वर्ष जंगलात राहिले आणि युद्ध करायला त्यांनी परत एक सेना तयार केली. तर ती जी सेना होती ती भील लोकांची सेना होती. आजच्या घटकाला आपण त्या भील लोकांना आपण आदिवासी म्हणतो, पण तेव्हाचे ते मोठे योद्धे होते. तसंच भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे जे वनवासी लोक आहेत ते असेच त्यांचा काही ना काही, कुठे शूरवीर होते, कुठे चांगले ज्ञानी होते, कुठे खूप चांगले वैद्य होते, असा त्यांचा इतिहास राहिलेला आहे. आपल्या देशावर भरपूर आक्रमण झाले. मुघल आले आपल्याकडे. मुघल आल्यानंतर ते आक्रमण, जसं मी सांगितलं की महाराणा प्रताप सोबत भील लोकांनी खूप मोठा एक संघर्ष केला. महाराणा प्रताप गेल्यावर ते लोक अजून जंगलाच्या आत चालले गेले. त्यांना त्यांचे वडील सारखे जी एक व्यक्ती होती ते त्यांच्यासमोर एक आधार होता, तो गेला त्यांचा. असेच भरपूर ठिकाणी असं झालं की ते हळूहळू जंगल कमी होत गेले आणि ते जंगलातच राहायचे. त्यांच्या 3 मुख्य गोष्टी आहेत: जल, जंगल और जमीन. तर ते ह्या 3 गोष्टींना कधी सोडत नाही. जल त्यांच्यासाठी आई आहे, जंगल त्यांच्यासाठी आई आहे आणि जमीन त्यांच्यासाठी आई आहे. तर आपल्या आईला आपल्या लेकरू सोडत नाही.
अशी त्यांची संस्कृती आहे. खरं तर खूप मोठा इतिहास आणि खूप मोठी हो. संस्कृती आहे. आपण सगळं जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे. गोरखनाथ आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार पूनम मॅडम. नमस्कार, बोला. मी गोरखनाथ दिकेकर करमाळ्यातून बोलत आहे. हं. तरी माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी आहेत तर त्यांचा विकास का होत नाही, आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील जी आदिवासीची संख्या ती कमी करण्यासाठी सरकारने कुठले कुठले उद्दिष्ट तयार केलेलं आहे? बरं, धन्यवाद गोरखनाथजी. महाराष्ट्रातील आदिवासींचा विकास का होत नाही, खरं तर आज आपण त्याच विषयावर चर्चा करत आहोत की त्यांच्यासाठी अनेक खूप छान छान योजना आहेत आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा विकास साधता येईल. सर, तुम्ही काय मार्गदर्शन कराल याच्यावर अजून? महाराष्ट्र शासनाच्या भरपूर योजना आहेत विकासाकरता. माझ्याकडे जी लिस्ट आहे त्याच्याप्रमाणे कमीत कमी 20 पेक्षा जास्त योजना आहेत. आपण टप्प्याटप्प्याने तर घेऊया. हो, घेऊच. पण सगळ्यात मुख्य जी योजना आहे ती एज्युकेशनसाठी आहे. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये जिथे आदिवासी संख्या जास्त आहे तिथे आश्रमशाळा चालतात. त्या आश्रमशाळेचा उपयोग आदिवासी लोकांनी भरपूर करून घ्यावा आणि आपले एज्युकेशन करावं, ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जे मेरिटोरियस स्टुडंट असतात, जे खूप चांगले मुलं असतात, ज्यांचे मार्क्स चांगले आले आहेत, त्यांच्यासाठी एक स्कॉलरशिप योजना असते. तर त्या स्कॉलरशिप योजनेचा सुद्धा आदिवासी लोकांनी भरपूर चांगला उपयोग करावा अशी एक शासनाचा एक ती नीती आहे त्याच्यावर, आणि काही लोक त्याचा चांगला उपयोग करतातही. त्यांच्यासाठी ह्या ज्या योजना आहेत, जसं तुम्ही सांगितलं खूप योजना आहेत, पण आता तुम्ही त्यांचा जो इतिहास सांगत होता की त्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि जसं त्यांचा प्रश्न होता की त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय काय करता येईल, पण मुळात आदिवासी मुख्यधारेपासून दूर होण्याचं कारण काय? आपण बोलता बोलता त्या विषयावर येणारच होतो. मुख्यधारेपासून दूर होण्याचं मुख्य कारण असं आहे की जसं मी आधी सांगितलं की ते जल, जंगल, जमीन या 3 गोष्टींना ते कधी सोडत नाही. आता ते न सोडता ते कधी शहराकडे जात नाही आणि जंगल कमी होत चालले, तर ते जंगलाच्या अजून आत गेले, अजून जंगल कटत गेले, अजून आत गेले, अजून जंगल कमी झाले, ते आत जात गेले. पण काय झालं की आपला जो दृष्टिकोन आहे विकासाचा तो असा आहे की 4 बिल्डिंगा चांगल्या मोठ्या बांधल्या, माझ्याकडे गाडी आहे, घोडे आहे, कपडे आहे. तर आपण जो विकास म्हणतो तो असा म्हणतो. त्यांच्यासाठी विकास म्हणजे काय, की त्यांची शेती चांगली झाली पाहिजे, त्यांचे जनावर चांगले झाले पाहिजे. आणि हा जो एक इम्बॅलन्स आहे की आपल्यासाठी समतोल जो नाही आहे की आपल्यासाठी विकास म्हणजे आपल्याकडे गाडी येणं, आपलं घर बांधणं, आपलं असं आपले मुलं चांगले शिकले पाहिजे, त्याला हे आलं पाहिजे, त्याला चांगली नोकरी भेटली पाहिजे. त्यांच्यासाठी हा विकास नाहीये. त्यांच्यासाठी विकास म्हणजे त्यांची संस्कृती टिकून राहिली पाहिजे, त्यांची जमीन जायला नको, त्यांचे जंगल कटायला नको, त्यांच्या जनावरांना काही व्हायला नको. तर ही जी विकासाची परिभाषा आहे त्या परिभाषेत ते कुठेच बसत नाही आणि म्हणून ते मागासलेले आहेत. तर आपण जेव्हा सर्वांगीण विकासाची गोष्ट करतो तर फक्त आपण आपल्या चष्म्यातून न बघता स्वतःला त्यांच्या स्थानी ठेवून की त्यांच्यासाठी विकास म्हणजे काय. आता त्यांच्या जमिनी का बरं गेल्या, डिफॉरेस्टेशन का बरं झालं, आपण आपले घरे बांधले म्हणून झालं, आपण माइन्स एक्सप्लोर करतो, आपल्याला माइन्स हवे आहेत, आपल्याला लोखंड हवं आहे, आपल्याला बॉक्साईट हवं आहे, तर ते करायला आपण त्यांचे गावचे गाव आपण इकडे तिकडे आपण पाठवून देतो. त्या लोकांचं विस्थापन होतं, मग त्या लोकांना तशी जमीन परत भेटत नाही. त्या लोकांची जी हजारो वर्षाची जी परंपरा आहे ती कुठे ना कुठे ती तुटते आणि ते हळूहळू हळूहळू ते आतल्या आत चालले जातात. खरं तर त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी खरं तर त्यांच्या दृष्टीने बघणं खूप गरजेचं आहे. आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. आपणा दोघांना नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्येच आदिवासी लोक अतिशय दूरदार भागात, जंगलात, डोंगराळ जमिनीचा आश्रय घेऊन राहतात. त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारची पाण्याची, विजेची किंवा जीवनाच्या वस्तूंची हे पण मिळत नसते. अशा परिस्थितीत हे लोक गरीब आदिवासी आपल्या मुलांना शिक्षण न देता त्यांना कुठेतरी कामावर लागतात, आपला उदरनिर्वाह करतात. माझा प्रश्न असा आहे की हा असा आहे की अशा परिस्थितीत त्या आदिवासींचा सर्वांनी विकास व्हावा, त्यांना काहीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि योग्य प्रकारे उद्योगशील प्रशिक्षण मिळावे. मग शासनाच्या माध्यमातून त्यांना काही प्रयत्न, योजना किंवा आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते का? काही शासनाच्या काही अशा योजना आहेत का? यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. हा मॅडम, नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. एक महिला अधिकारी म्हणून आपण अप्पर आयुक्त इतक्या मोठ्या पदावर कार्यरत आहात, खरंच आपलं अभिनंदन करतो मी.
आणि गर्वही वाटतो आपल्याबद्दलचा. माझे 3 प्रश्न आहेत मॅडम आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासनाचं आदिवासी विभागांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं बजेट नेहमीच असतं, पण कधी कधी काही कारणांना ती योजना अर्धवट पूर्ण होते. असं का होतं? मग ते बजेटही अर्धवट शिल्लक राहतं. पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की पारदर्शकता जी आहे आदिवासी विभागाच्या कामकाजाची आणि त्या योजनांबद्दलची ही खूप राहिली पाहिजे चांगल्या सकारात्मक पद्धतीनं. याबद्दल आपण एक अप्पर आयुक्त म्हणून काय करू शकता? आणि तिसरं मला असं विचारायचं की अनेकदा सामान्य जनता वर्तमानपत्रात नंतर चॅनल्सवर बातम्या ऐकतं भ्रष्टाचार झालेल्या योजनांबद्दलचं. फॉर एक्झाम्पल शिष्यवृत्ती योजनेबद्दल मागे विदर्भात झालं होतं, नंतर आता नुकतंच तळोदा आदिवासी विकासाबद्दलही आम्ही ऐकलं, विहिरींबद्दलचं. मग विश्वास खरं ठेवणार सामान्य जनता यासंबंधी आपणास असं वाटतंय का की एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून या आदिवासी विकास विभागामध्ये नियंत्रण एखादं ठेवणारा अधिकारी चांगला असावा की ज्यायोगे अशा घटना होणार नाहीत? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. खरं तर त्यांचे जे 2-3 प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी बजेट असतं एखाद्या योजनेबद्दल किंवा पण ती पूर्ण होत नाही, मग ते बजेटही तेवढं पूर्ण वापरलं जात नाही. काय सांगाल त्यांचे जे प्रश्न होते त्याविषयी? बजेट भरपूर चांगलं असतं आदिवासींच्या विकासासाठी. भारतात केंद्र सरकारची योजना असो की राज्य सरकारची योजना असो, भरपूर चांगल्या चांगल्या योजना आहेत आणि प्रत्येक क्षेत्रासाठी आहे. आदिवासी क्षेत्र असो की दुसरं एज्युकेशनचं क्षेत्र असो आपलं, की इरिगेशन असो, कोणतेही क्षेत्र असो. पण आपल्याकडे पॉलिसी कितीही चांगली असली तरी त्याचा इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. जसं त्यांनी सांगितलं की पारदर्शकता हवी. त्यांनी म्हटलं की बजेट खूप चांगलं येतं आपल्याकडे, पण ते युटिलायझेशन होत नाही त्याचं. बरोबर. तो पैसा खालपर्यंत तो पोहोचतच नाही आणि कधी कधी लॅप्स पण होतात त्या गोष्टी अशा ज्या आहेत त्या. तर त्याच्या मागे एक खूप मोठी जी एक आपण जर थोडा विचार केला तर त्याचं कारण आहे. जसं महाराष्ट्रात गडचिरोली हा जो जिल्हा आहे, इथे नक्षलवाद आहे, तिथे सगळ्यात जास्त आदिवासींची संख्या पण आहे. बरोबर. आता कोणाला जर पोस्टिंग आपण म्हटलं की तुला गडचिरोलीला पाठवतो तर त्याला असं वाटतं की ही पनिशमेंट पोस्टिंग आहे म्हणून माझी. तर सरकारी अधिकारी जे IAFS ऑफिसर असतील किंवा IAS ऑफिसर्स असतील, त्यांच्यासाठी मुंबई, नागपूर, अमरावती किंवा अशा मोठ्या ठिकाणी काम करणं म्हणजे चांगली पोस्टिंग आहे. पण गडचिरोली सारख्या ठिकाणी म्हणजे ते पनिशमेंट पोस्टिंग जे आपण त्याला सरकारी भाषेत लोक म्हणतात, तर ती पनिशमेंट पोस्टिंग असते. पण सगळ्यात मागासलेला जो आपला इलाका आहे तो गडचिरोली आहे, जो नक्सल इन्फेक्टेड जो एरिया आहे तो गडचिरोली आहे. अशा ठिकाणी सगळ्यात चांगल्या ऑफिसरची गरज असते ऍक्च्युली खरं म्हटलं तर. बरोबर. तर सगळ्यात चांगले ऑफिसर जोपर्यंत अशा ग्रासरूट लेवलवर काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट चांगले मिळणार नाही. बरोबर. तरच ती पारदर्शकता राहील आणि ती कामं तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत होतील. बरोबर. आतापर्यंत काय झालेलं आहे की जे सगळ्यात मागासलेले जे रिजन्स आहे, जे एरिया आहे आपल्या महाराष्ट्रातले किंवा देशभरातले, तर त्या ठिकाणी सगळ्यात चांगले लोक जात नाही. त्या ठिकाणी असे लोक जातात ज्या लोकांवर काहीतरी आरोप असतील, आरोप आहे म्हणून तुला गडचिरोली दिलेला आहे. तर अशी जी ख्याती अशा एरियाची झालेली आहे किंवा या एरियामध्ये जाणारा म्हणजे चांगला नाही किंवा चांगल्या लोकांना तिकडे पाठवायचं नाही. अजूनही चांगल्या लोकांनी भरपूर काम केलेलं आहे, असं नाही की कोणीच काम केलेलं नाहीये. आतापर्यंत जो काही विकास झालेला चांगल्या लोकांमुळे झालेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही एक सेवाभाव म्हणून मी तिथे जातो आहे आणि काम करत आहे, हा एक कुठेतरी एक मिसिंग लिंक. कारण तो सेवाभाव असेल तरच त्यांच्यासाठी जी काही कामं योजना ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि खरंच त्यांना मुख्य प्रवाहाबरोबर आपल्याला आणता येईल. आपल्या भारतात एकूण आदिवासींची संख्या आता किती राहिली? जसं मी मगाशी सांगितलं की जंगल तुटत गेलेत आणि अजून आतमध्ये ते आदिवासी गेले आहेत. तर एकूण किती संख्या राहिली आता त्यांची? 104 मिलियन म्हणजे 10 करोडच्या वर सध्या आदिवासी वनवासी लोकांची भारतात संख्या आहे. त्यातल्या त्यात नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये जवळपास 12-13% याच्यापैकी आहेत. बाकी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ असे 8-10 स्टेट्स, वेस्ट बेंगॉल असे 8-10 स्टेट्स आहे. या स्टेट्समध्ये सगळ्यात जास्त वनवासी लोकांची सध्या संख्या आहे. आणि या सगळ्यांमध्ये एक थोडं स्कॅटर्ड आहे. नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये एकत्र आहे, पण या सगळ्या रिजनमध्ये थोडे स्कॅटर्ड आहे. छत्तीसगड तर पूर्णच तसं म्हटलं तर 50% लोक तिकडे आपण विचार करू शकतो की असतील, स्कॅटर्ड आहेत. पण तरी प्रत्येक जिल्ह्यात तो वनवासी क्षेत्र आहे तिकडे छत्तीसगडमध्ये.
महाराष्ट्रात काही पॉकेट्समध्ये आहेत, गडचिरोली विदर्भात जास्त आहेत, मुंबईच्या आजूबाजूला काही ठिकाणी आहेत, पण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आहे असं म्हणजे नाही. त्यांची संख्या म्हणजे भरपूर त्यांची लोकसंख्या आहे असं आपण म्हणू शकतो. सबस्टॅन्शियल आहे अगदी. हा. आणि त्यांच्याकडे अजिबात आपण दुर्लक्ष करू नये. खरं तर दुर्लक्ष झालंच नाही पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रवाहाबरोबर मुख्य प्रवाहावर आणणं हेच आज आपलं उद्दिष्ट आहे. पुढचा फोन घेऊया. ईश्वर काकडे आपल्याशी बोलतायत हिंगोलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. माझा असा प्रश्न होता की ईश्वर काकडे बोलतो म्हणलं, कळमनुरी तालुका हिंगोली कुत्ता गावातून. माझा प्रश्न असा होता की आदिवासी युवकांसाठी आपल्या कुठल्या योजना आहेत शासनाच्या? बरं, धन्यवाद ईश्वरजी. खरं तर आपण बघितलं की त्यांचा जो प्रश्न आहे आणि आपले गोरखनाथजी होते सोलापूरवरून, त्यांचाही जो प्रश्न की त्यांच्यासाठी काय काय योजना आहेत. आता आपण त्या योजनांविषयी त्यांना सविस्तर सांगणारच आहोत, पण मुळात मगाशी आपला बाराजींचा एक प्रश्न होता की त्यांच्यासाठी रोजगार. तर आदिवासींचा मुख्य व्यवसाय काय आहे आता? बघा, आदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय तसं म्हटलं तर ऍग्रिकल्चर आहे, शेती. जर आपण थोडे आकडे काढले तर अजूनही जवळपास पूर्ण भारतभरात 45% वनवासी लोक जे आहेत ते शेतीच करतात. अजूनही ते शेतीवर पूर्णपणे अवलंबून आहेत. ते 45% ते पूर्णपणे शेतीच करतात. त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 30 ते 35% लोक शेतीमध्येच मजुरी करतात, गावात राहून शेतीमध्येच ते मजुरी करतात. तर 75 ते 80% लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने ते शेतीवरच अवलंबून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही लोक जंगलातून जाऊन काही आणणे, वनौषधी असेल, काही अजून जंगलाचं जे उत्पन्न असेल ते करणं, ते विकणं, मध आहे, हस्तशिल्प आहे, वेगळे वेगळे आर्ट्सचे फॉर्म्स आहेत. काही लोक खूप चांगलं गायन करतात. खूप मोठा कलेचा एक साठा आहे त्यांच्याकडे, खूप मोठा साठा आहे त्यांच्याकडे कलेचा. अगदी बरोबर म्हटलं तुम्ही ते. तर असे वेगळे वेगळे अजून त्यांच्याकडे रोजगारचे साधनं आहेत. पण मोठा वाटा ऍग्रिकल्चर शेतीचा आहे आणि शेतीसाठी पण सरकारच्या भरपूर योजना त्यांच्यासाठी आहेत. डायव्हर्सिफाईड क्रॉपसाठी त्यांच्याकडे म्हणजे विविध प्रकारची पिकं लावणे. काय झालेलं आहे की जसं आपण आधी बोलताना बोललो की ते जंगलात आत राहून गेलेले आहेत, ते बाहेर अजून आलेले नाहीये. तर जग जे भरपूर बदललेलं आहे, हवामान बदललेलं आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला काय लावायला पाहिजे, काय लावायला नको. हवामान बदलल्यामुळे कधी पाऊस उशिरा येतो, तर त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून कधी लावायचं, काय लावायचं, कोणते पीक लावायचे, कोणते नाही लावायचे. तर तशी पण एक योजना सरकारची स्पेशली फॉर शेड्यूल्ड ट्राईब अशी पण एक योजना त्यांच्यासाठी आहे. हॉर्टिकल्चरची योजना आहे. त्याच्यामध्ये लागवडीचा पूर्ण खर्च सरकारकडून आपल्याला मिळते. हॉर्टिकल्चर म्हणजे आपण संत्रा आहे, मोसंबी आहे किंवा आंबे आहे, जे काही आपले फळबाग आहे, फळबाग लावायला सरकारकडनं खूप मोठी योजना आहे. आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी खूप मोठी एक ती योजना आहे. डेअरी डेव्हलपमेंटसाठी खूप मोठी योजना आहे. त्याच्यामध्ये प्राधान्य आदिवासी लोकांना दिलेलं आहे की एक तर ते त्यांची संस्कृती अशी आहे. आपण बस्तर रिजनमध्ये जर गेलो, जे छत्तीसगडमध्ये बस्तर रिजन येते, तिथे जर गेलो तर ते अजूनही गाईचं दूध पित नाही. बरं. काही लोक म्हणतात की गाईच्या दुधावर पहिला अधिकार वासरूचा आहे, आम्ही तो अधिकार त्यांच्याकडनं घेणार नाही. हे खूप त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर त्यांच्यासाठी अशी डेअरी डेव्हलपमेंटची योजना आहे. म्हणजे अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आहेत, भरपूर योजना आपल्याला ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आपण एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार उमाजी, बोला. एक सोशल वर्कर म्हणून आदिवासी एरियात काम केलेलं आहे, रायगड जिल्ह्यात कांसे वगैरे या विभागात. त्या माणसाने इतकं जवळून मी संबंध आले की ते सारखे दारूच्या व्यसनात, अज्ञानात, अंधश्रद्धात त्यात इतके गुंतून गेलेले आहेत की आमच्यासाठी काहीतरी विकासाची योजना आहेत, ते आम्ही आमच्या पदरात पाडून घ्यावं, सर्वांगीण विकास करून घ्यावं, हे मानसिकताच नाही त्यांच्याकडे. तिथेही कुठेतरी बदललं पाहिजे. हे जे योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागरणाची गरज आहे. त्या बाबतीत तुम्ही काही काम केलेलं आहे का, करू पाहतात? धन्यवाद उमाजी. जसं उमाजींनी प्रश्न केला की त्यांनी तिथे कामही केलेलं आहे त्या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, पण मुळात अज्ञान, अंधश्रद्धा ह्याच्यामुळे त्यांच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत किंवा त्यांनाही कुठे असं वाटत नाही की या योजनांचा आपण लाभ करून घ्यावा. बरोबर आहे. काय सांगाल? याच्यासाठी सगळ्यात जे फोकस पॉइंट असायला पाहिजे ते आहे एज्युकेशन. बरोबर. अज्ञान आहे म्हणजे एज्युकेशन नाहीये कुठेतरी. आणि एज्युकेशनचे तसे म्हटले तर भरपूर योजना आहेत, पण फक्त शाळेत नाव टाकलं म्हणून एज्युकेशन मिळून जाईल असं नसतं ते. खरंय. आणि यासाठी फक्त सरकार काही करेल किंवा सरकारनेच केलं पाहिजे असंही नाहीये. खरं म्हटलं तर उमाजीने जेव्हा म्हटलं की एका जनजागृतीची याच्यासाठी फार मोठी गरज आहे.
आणि याच्यामध्ये एक समाजाचा पण एक वाटा असला पाहिजे, मोठा वाटा आहे असं मी वाटा म्हणू असला पाहिजे. शकते खरं. तर जोपर्यंत समाज आपलं सहकार्य या कार्यामध्ये देत नाही तोपर्यंत आपण सर्वांगीण विकास कधीच करू शकणार नाही. जोपर्यंत इतर समाजाला असं वाटत नाही की हे लोक माझे बांधव आहेत, माझे भाऊ बहीण आहेत, माझ्याच घरचे लोक आहेत, तोपर्यंत त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही. शाळा भरपूर आहेत, वसतिगृह भरपूर आहेत, त्यांना स्कॉलरशिप्स पण मिळतात, पण तरीही अज्ञान आहे. आणि ते अज्ञान मिटवायला जोपर्यंत चांगले शिकलेले लोक गावामध्ये जात नाही, जोपर्यंत स्वतः होऊन उदाहरण प्रस्तुत करत नाही त्यांच्यासमोर की असं करायला पाहिजे, तोपर्यंत काही त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. आपण नेहमी म्हणतो की तुम्ही समोर या, तुम्ही हे करून बघा, तुम्ही ते करून बघा. तसं न करता चला मी तुमच्या सोबत येतो आणि आपण असं करू. जोपर्यंत असे म्हणणारे लोक येणार नाही आणि गावात जाणार नाही तोपर्यंत त्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. अगदी खरं आहे. आणि ते जगून दाखवावं लागणार आहे की जीवन असं जगायला पाहिजे. ह्या वाईट गोष्टी असतात, ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे फक्त बोलून होणार नाही, तर प्रत्यक्षात ती कृती केली पाहिजे. अगदी खरं. आपण एक पुढचा फोन घेऊया. श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम, मी ठाण्यावरून बोलतो. मी ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि उल्हासनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम केलंय. तुमचा प्रश्न सलग विचारा. हा, प्रश्न म्हणजे हे या पेशंटचं फ्रॅक्चरचं ऑपरेशन केलं तर ते लोक परत येत नव्हते, म्हणून आम्ही त्यांना 3-3, 4-4 महिने आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवायचो आणि शासनाच्या त्यांना पूर्ण सुविधा द्यायचो. मोफत जेवण, मोफत रक्त, मोफत मेडिसिन सर्व द्यायचो. तर दुसरा माझा प्रश्न असा आहे की हे जे विटाच्या भट्ट्या आहेत, विटाच्या भट्ट्यांवर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व आदिवासी काम करतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन काहीही करत नाही. मग जे आज विट्याच्या भट्ट्यावर काम करतात त्यांची मुलं सुद्धा तेच काम करतील. धन्यवाद डॉक्टर. खरं श्रीकृष्णजींचा जो मुद्दा होता तो आता लक्षात आलेला आहे आपल्या, की जसं त्यांनी सांगितलं की हे जे वीटभट्टी कामगार किंवा काय पूर्णतः आदिवासी तिथे काम करतात, मग त्यांची मुलं ही तीच कामं करतात. शासनाच्या काही योजना नाही किंवा शासन काय करतंय. तर आता आपण खरं तर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, ही आश्रमशाळा योजना, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, कन्यादान योजना, स्किल डेव्हलपमेंट योजना, अशा अनेक योजना आहेत. तर आता आपण खरं तर सगळ्यांना त्या योजनांबद्दल सविस्तर सांगूया. बरोबर. काय सांगाल सचिनजी? प्रत्येक योजनेबद्दल खरं तर सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सांगा. योजना भरपूर आहेत. जशी पहिली योजना जी आश्रमशाळा आपण म्हटली, खरं तर आश्रमशाळेमध्ये निवासी शाळा पण असते. इथे मुलं राहतात आणि त्यांना शिक्षण मोफत मिळते तिथे. त्या योजनेचा लाभ भरपूर लोक घेतात. पण एक आकडा जर आपण बघितला तरी 40 ते 50% ड्रॉपआउट 8वी नंतर होतात. बरं. त्याच्या पुढे भरपूर लोक शिक्षण घेत नाही. म्हणजे जसा त्यांचा जो प्रश्न होता की त्या कामगारांच्या मुलांना कुठे शाळा पाहिजेत किंवा शाळांची सोय असावी, तर ती आहे, फक्त ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये किंवा पोहोचलेली पण आहे. तरी काय होतं की 8वी पर्यंतचं शिक्षण इतकं बेसिक असतं की त्याच्यावर ते जीवन जगू शकत नाही. बरोबर. तर आता जसं आपण आधी म्हटलं की त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागणार आहे की त्यांना काय येते आणि 8वी पर्यंत जर त्यांच्या स्किल्सला आपण डेव्हलप करत गेलो तर त्यांच्या जीवनासाठी ते चांगलं होईल. बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारची योजना जी आहे, स्किल डेव्हलपमेंटची योजना आहे, भरपूर चांगल्या योजना आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 25 त्याच्यामध्ये असे वेगवेगळे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये कोणालाही ट्रेनिंग मिळू शकते आणि स्पेशली आदिवासी लोकांच्या ट्रेनिंगसाठी 25 त्यांनी असे क्षेत्र निवडून ठेवलेले आहे. याच्यामध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना आपल्या अर्थार्जनासाठी, आपल्या जीवनासाठी काहीतरी चांगलं काम करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त एक कन्यादान योजना असते जी मुलींच्या लग्नांकरता असते. एक खूप चांगली योजना जी सरकारची आली होती, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. आपण नवोदय विद्यालयाचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. नवोदय विद्यालय म्हणजे केंद्र सरकारची अशी योजना होती की तिथे चांगल्या मुलांना, मेरिटोरियस मुलांना ठेवून 5वी नंतरचं शिक्षण त्यांचं 12वी पर्यंत त्या शाळेत होणार आणि त्या लोकांना एक जीवनाची एक नवीन दिशा मिळणार. तर ही योजना सगळ्यांसाठी होती, पण विशेष म्हणजे आदिवासी लोकांसाठी असे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे इक्विव्हलंट टू नवोदय विद्यालय आहे असे सुरू करायचे होते. काही ठिकाणी सुरू झाले, पण सगळ्या ठिकाणी अजूनही ते सुरू झालेले नाहीये. तर असा प्रयत्न सरकारकडनं झाला पाहिजे आता की तसे मॉडेल स्कूल्स प्रत्येक जिल्ह्यात तरी झाले पाहिजे. इथे चांगले विद्यार्थी गेले पाहिजे आणि चांगले विद्यार्थी जाऊन ते अजून पुढे पुढे गेले पाहिजे. दुसरं भर जे इन जनरल प्रत्येक शिक्षणात जे झालं पाहिजे ते असं आहे की 8वी, 9वी, 10वी इथपर्यंत जर कोणी शिकलं तरी त्याच्यावर सुद्धा
त्याचं घर चाललं पाहिजे. त्यांना काहीतरी असं एखादं स्किल आलं पाहिजे. हो. तर आता आपण जेव्हा मगाशी चर्चा करत होतो तर ऍग्रिकल्चर हे त्यांचं एक बेसिक बरोबर आहे, मुख्य व्यवसाय व्यवसाय त्यांचा आहे. पण आपल्या 8वी 10वीच्या शिक्षणापर्यंत आपण ऍग्रिकल्चर कुठेच फोकस केलेलं नाहीये. खरं. मग घरी त्यांची ऍग्रिकल्चर आहे, शिक्षणात आपण त्यांना भलतंच काहीतरी शिकवतो. बरोबर. आणि मग ते त्यांचं ते समतोल होत नाही की घरी मला तर ऍग्रिकल्चर मध्ये काम करायचं आहे, तर आई वडील म्हणतात की शिकून काय करतो. बरोबर. म्हणजे तो त्यांचा मुख्य शेती हा व्यवसाय आहे, तर शाळेमध्ये कुठेतरी त्यांना उपयोगात येईल असा एक अभ्यासक्रम त्यांच्यासाठी ठरवला गेला पाहिजे. त्यांच्याकडे भरपूर प्रकृती संबंधित त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं. खरं. ते कुठेच डॉक्युमेंटेड नाहीये. एखादी योजना अशी आली पाहिजे की त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करता येईल आपल्याला. सध्या ते तेवढे शिकलेले नाही म्हणून ते स्वतः डॉक्युमेंटेशन करू शकत नाहीये. पण ते पारंपरिक ज्ञान आहे, हजारो वर्षापासून ते एका पिढीवरून दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला ते गेलेलं आहे. तर त्याच्यासाठी एखादी योजना आली पाहिजे. पण जर एज्युकेशन सगळ्यांना मिळालं तर ते स्वतः डॉक्युमेंटेशन त्याचं करू शकतील अशी मला खात्री आहे. तसंच त्यांच्यासाठी खरं तर प्री मिलिटरी पोलीस रिक्रुटमेंट ट्रेनिंग ही सुद्धा एक योजना आहे. खूप चांगली ती योजना आहे की खरं म्हटलं तर जे वनवासी लोक आहे, आदिवासी लोक आहेत, ते स्पोर्ट्समध्ये ऍथलेटिक्समध्ये अतिशय उत्तम असतात. आमच्या जयपूरकडे हॉकीची सगळ्यात चांगली टीम आहे भारतातली. भारतात भरपूर जे हॉकी प्लेयर्स झालेले आहेत ते झारखंड, छत्तीसगड अशा ठिकाणून आणि भरपूर वनवासी आदिवासी लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत. तर त्या लोकांचे जे स्किल्स आहेत त्यालाच थोडंसं अजून पॉलिश करायचं आणि त्यांना पुढे न्यायचं असं जर आपण केलं तर तशा प्रकारची ही एक योजना आहे की ते रनिंगमध्ये चांगले आहे, ते पोलिसमध्ये चांगले काम करू शकतात, ते मिलिटरीमध्ये खूप चांगले काम करू शकतात. तर अशा प्रकारची योजनेचा त्यांना लाभ झालेला आहे. पण ते खूप जास्त पर्कोलेट झालेले नाही आहे ती योजना. तर त्याला गावोगावी पोहोचली पाहिजे. आणि त्याच्यासाठी परत मी त्याच मुद्द्यावर येणार की जोपर्यंत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला, एखाद्या एनजीओला असं वाटत नाही की मी सेवा करत आहे, तोपर्यंत या योजना गावोगावी पोहोचणार नाही. खरं म्हटलं तर आपण सगळे सेवा करायला बसलो आहे. कोणती सरकारी नोकरी असो ती सेवा करण्यासाठीच असते. जोपर्यंत तो सेवाभाव आपल्या मनात येत नाही की माझी जी पोस्ट आहे ती फक्त एक मला नाव दिलेलं आहे त्या पोस्टला, पण माझं खरं कार्य सेवा कार्य आहे. तर जोपर्यंत अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात येणार नाही तोपर्यंत योजना खालपर्यंत पोहोचणार नाही. त्या योजना त्यांच्यापर्यंत खरं तर पोहोचल्या पाहिजेत. खरं तर जंगलातील उत्पन्नाचं मार्केटिंग कसं करावं अशी ही सुद्धा एक नवीन योजना आहे. ही एक चांगली योजना आहे. कारण आपण बघतो की जंगलात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे औषधी असतात, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फळं असतात, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पानं असतात. बरेचदा आपल्याला माहीत सुद्धा नसतं की याचा उपयोग काय आहे. तर तशा प्रकारच्या गोष्टींची स्पेशली जसं छत्तीसगडमध्ये जाल तर तिकडे तेंदूपत्ताचं मार्केटिंग असते. तेंदूपत्ता ते लोक गोळा करतात आणि ते बीडी बनवण्यासाठी ते कामी येतं. तसंच गडचिरोलीमध्ये पण तेंदूपत्ताचं एक संकलनाचं काम सुरू असतं. महुआचं सरबत बनतं. आपल्याला फक्त माहिती आहे की महुआचे फक्त एक दारू बनते म्हणून, पण महुआचं सरबत खूप चांगलं असतं, त्याने हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. तर या सगळ्या गोष्टींची जाणीव घेऊन सरकारने एक योजना सुद्धा आणलेली आहे की तुम्ही अशा गोष्टींचं संकलन करा आणि आम्ही त्याची मार्केटिंग करू. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही अडथळे येतातच. एक तर काय की त्या लोकांना सुद्धा बाजारभाव काय आहे, मला याचा किती रेट मिळाला पाहिजे, ही योजना माझ्यासाठी आहे की नाही त्याची सुद्धा जाणीव नसते. आणि त्याच्या तिथे परत ते एज्युकेशन एक आपलं कामी येणार. सचिनजी, आपण विविध योजनांविषयी सांगतोय आणि महत्वाचं म्हणजे की त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पण त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या मुळात काय याच्याविषयी आपण चर्चा करतोय. एक वनबंधू कल्याण योजना एक आहे, त्याविषयी सांगा. ही एक केंद्र सरकारची योजना आहे ज्याच्यामध्ये सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या रिसोर्सेसला घेऊनच त्यांचा विकास व्हावा आणि हा विकास टाइम बाउंड असावा, अशी ती खूप चांगली एक योजना आता आलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त याची मॉनिटरिंग एक स्वायत्त संस्था करणार. आतापर्यंत काय व्हायचं की एखादं सरकारचं एखादं डिपार्टमेंट आहे ते काम करतं, पण ते टाइम बाउंड नसायचं कधीच की ही पुढच्या 5 वर्षात एवढे कामं झालेच पाहिजे. पण वनबंधू कल्याण योजनेमध्ये कसं आहे की पुढच्या 5 वर्षात आम्हाला एवढे कामं करायचे आहे आणि त्याला मॉनिटरिंग सुद्धा होणार. बरोबर. आणि पैसे लॅप्स व्हायला नको अशी सगळी त्याच्यामध्ये एक सुंदर एक व्यवस्था दिलेली आहे. पण ते खालपर्यंत येता येता कशी होईल ते अजूनही आपल्याला काही माहित नाहीये. पण तरी आशा आहे की अशी चांगली काम करेल ती योजना. तेल पंप आणि वीज पंप योजना आहे. हो, खरं म्हटलं तर वनवासी वर्ग हा असा आहे की जो शेती जास्त करतो. बरोबर. आणि प्रॉब्लेम कुठे आहे की ते लोक अगदी पहाडाच्या वर
जंगलाच्या आत अशा ठिकाणी राहतात. तिथे वीज नाहीये, तिथे काही डॅम्स नाहीये, काही नाहीये, सगळे ते पावसावर त्याचं अवलंबून असतं. तर तशासाठी एक तर आधी वीज तिथे पोहोचवायची आणि त्या लोकांना असे पंप्स वगैरे द्यायचे जेणेकरून त्यांची शेती चांगली होईल. आणि आता हवामान फार बदललेलं आहे, कधी पाऊस येतो, कधी खूप चांगला पाऊस येतो, कधी खूप चांगला पाऊस येत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी वीज पंप त्यांना मिळणार किंवा तेल पंप पण त्यांना मिळणार जेणेकरून त्यांची शेती खूप चांगली होईल. अशी पण त्यांच्यासाठी एक योजना आहे. एक शासकीय वसतिगृह योजना आहे. खरं तर त्या योजनेअंतर्गत त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची मोफत सोय केली जाते. ही काय योजना आहे आणि ती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त का पोहोचत नाहीये? गावावरून मुलं भरपूर शहरात येतात. काय आहे की वसतिगृह जेवढे आहेत तेवढे मुख्यतः ते शहरात आहेत, गावांमध्ये कमी आहेत. गावांमध्ये आश्रमशाळा वगैरे आहे. पण जसं मी आधी पण बोललो की जे मॉडर्न एज्युकेशन आहे आणि आपला जो वनवासी समाज आहे याचं कुठेतरी ते म्हणजे संतुलन साधता येत नाहीये. कारण त्यांचं कल समजा ऍग्रिकल्चरकडे जास्त आहे, पशुपालनकडे जास्त आहे, त्यांना जंगलाची जास्त जंगलाची जास्त माहिती आहे, त्यांना जाणीव आहे त्या गोष्टींची. आणि आपण त्यांना आर्ट शिकवतोय, कॉमर्स शिकवतोय, अजून इंजिनिअरिंग त्यांना करतोय आपण. तर त्याच्यामुळे काय होतं की ते लोक शहरात येतात आणि ते कॉलेजमध्ये सुद्धा जातात, पण ते कुठेतरी ज्ञानाचा आणि त्याचा त्यांना कुठे संबंध येत नाही आणि त्यांच्या जीवनात तो संबंध येत नाही. आणि त्यांची खरं म्हणतं तर खूप जास्त तयारी नसते तशी जसं काही शिकायची. कारण आश्रमशाळा म्हणा किंवा गावातल्या शाळा म्हणा तर शिक्षणाचा जो स्तर आहे तो अतिशय चांगला आहे असं आपण सध्या म्हणू शकत नाही. तो जोपर्यंत तो स्तर खूप चांगला होणार नाही तोपर्यंत त्यांच्यापैकी खूप चांगले इंजिनियर्स निघतील किंवा डॉक्टर्स निघतील असं होणार नाही आपल्यासोबत कधीच. तर आधी आपल्याला ग्राउंड लेवलवर काहीतरी खूप चांगलं काम करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण कॉलेजपर्यंत चांगलं काम आपण करू शकू. पण आपलं ग्राउंड लेवलचं काम चांगलं नाहीये आणि आपण विचार करतो की यांच्यापैकी कोणी डॉक्टर होत नाहीये, कोणी इंजिनियर होत नाहीये, त्यांच्यासाठी इतके वसतिगृह आहे, त्यांना इतकी स्कॉलरशिप मिळते, तर रिझल्ट आपल्याला मिळत नाहीये. तर जोपर्यंत आपण त्या मुळापर्यंत जाणार नाही, मूळ परत शिक्षण आहे. आणि शिक्षण म्हणजे काय, प्रायमरी एज्युकेशन, जे प्राथमिक शिक्षण आहे, जो पाया आहे, तो जोपर्यंत मजबूत आपण करत नाही तोपर्यंत चांगलं शिक्षण होणार नाही. कारण त्यांच्यामध्ये खूप ज्ञान आहे, खरं तर त्या ज्ञानाचा त्यांच्यासाठीच उपयोग झाला पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीनेच त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. खरं तर पेसा हा जो एक कायदा आहे की त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी खूप चांगल्या सुविधा आहेत, त्याच्याबद्दल जरा थोडक्यात जरा सांगा. पेसा हा मला वाटतं 1996 मध्ये आलेला एक हा कायदा आहे. खरं म्हटलं तर पेसा 10 राज्यांमध्ये लागू व्हायला हवा होता आणि लागू मला वाटतं झालेला आहे, पण ज्या स्पिरिटमध्ये लागू व्हायला पाहिजे तेवढ्या स्पिरिटमध्ये तो झालेला नाहीये. पेसामध्ये जे ग्रामपंचायत असते त्याच्यावर ग्रामसभेला अधिकार काही दिलेले आहे. आता एखाद्या गावामध्ये जर 30-40% आपले आदिवासी वनवासी लोक आहेत तर त्या 30-40% लोकांचं रिप्रेझेंटेशन त्या ग्रामसभेमध्ये झालं पाहिजे अशी ती योजना आहे. ग्रामपंचायतीत जे काही काम होणार आहेत, ग्रामपंचायत जे काही काम करणार आहे आपल्या गावाच्या विकासाकरता, त्याच्या आधी ग्रामसभा भरेल. ग्रामसभामध्ये जे 30-40% लोकांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह राहतील ते सांगतील की आम्हाला या गोष्टींची गरज आहे आणि या गोष्टींचा विकासाच्या आराखड्यामध्ये तुम्ही याची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर ते ग्रामपंचायतीला जाणार आणि परत ते ग्रामसभेला जाणार की हे काम टाइम बाउंड झालं की नाही झालं म्हणून. तर अशी ती फार चांगली योजना आहे, पण ती योजना त्या स्पिरिटमध्ये आतापर्यंत राबवल्या गेलेली नाहीये. एक खूप महत्वाची गोष्ट जी भारतात केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांनी मिळून केलेली आहे ती अशी आहे की स्पेशल पॉवर्स टू गव्हर्नर्स. वनवासी लोकांच्या विकासाकरता सगळ्यात जास्त पॉवर जर कोणाला दिलेले आहे तर ते गव्हर्नर्सला दिलेले आहे. पण आतापर्यंत जर आपण आपला जो रेकॉर्ड बघतो तर हे फक्त एक ब्युरोक्रॅटिक रिपोर्ट्स म्हणून ते जातात की हे काम झाले, हे झाले, ते झाले, पण खरं म्हटलं तर तेवढे काही कामं अजून झालेलं नाहीये. पण इतक्यात महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत विद्यासागर रावजी जे आहेत त्यांनी एक स्पेशल ट्रायबल सेल त्यांच्या ऑफिसमध्ये बनवलेला आहे आणि त्या सेल थ्रू ते भरपूर कामं करत आहेत. पण अशी अपेक्षा प्रत्येक राज्यपालकडनं आहे की अशी अशी कामं राज्यपालनी केले पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे. आणि राज्यपाल एखादा कायदा जर फॉरेस्टवर येत असेल, समजा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने एखादा कायदा आणला की हे हा जो वनाचं क्षेत्र आहे याला आम्ही असं अभयारण्य बनवू, हे करू, ते करू, आणि तिथल्या लोकांना तिथून दूर जावं लागणार, तर त्यांच्याकडे व्हिटो पॉवर सुद्धा आहे की तुम्ही असं करू शकत नाही. कारण इथे वनवासी लोक राहतात, त्यांच्या उपजीविकेचं काय, ही त्यांची जमीन आहे, त्यांच्या पूर्वजाची जमीन आहे, तर इथून तुम्ही त्यांना बेदखल करू शकत नाही. असा सगळा
असे सगळे पॉवर्स राज्यपालला दिलेले आहेत, पण या पॉवरचा आतापर्यंत कोणीही असा चांगला उपयोग केलेला नाहीये. तर ह्या आपल्याकडे गोष्टी भरपूर आहे करण्यासारख्या, पण जोपर्यंत आपल्या मनात येत नाही की आपण ते केलं पाहिजे तोपर्यंत शक्य नाही. आपला पुढचा फोन घेऊया. एकनाथ नागाडे आपल्याशी बोलतात हिंगोलीवरून. नमस्कार सर. जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे सरकारने खासरापत्र काढायचं सांगितलंय ते लवकरात लवकर मिळत नाही सर, आणि त्याच्यामुळे आदिवासींना इतर योजनेचा लाभ बी घेता येत नाही सर. बरं, धन्यवाद एकनाथजी. काय त्यांना सांगाल? प्रमाणपत्र वगैरे जे मिळत नाही, आता हे काय सरकारी योजना असतात, सरकारी लोक असतात, तर हा एक खूप मोठा एक विषय आहे स्वतःमध्ये. एक तर काय लोक गावात असतात आणि प्रमाणपत्र घ्यायला त्यांना थोडं दूर जावं लागते. हा थोडा ऍटिट्यूडचा प्रश्न आहे. जसं मी आधीच म्हटलं की जोपर्यंत लोकांच्या मनात येणार नाही की मी ही सेवा करत आहे तोपर्यंत काही त्याचं काही सोल्युशन नाहीये. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की सरकारने वेगवेगळे कॅम्प्स लावून, जसं होतच की वेगवेगळे कॅम्प्स लागतात आणि त्या कॅम्प्समध्ये वेगवेगळे प्रमाणपत्र सुद्धा वाटण्यात येतात, पण त्याच्यावर काही नियंत्रण सध्या असं खूप जास्त नाहीये. पण ते टाइम बाउंड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सेवाभाव असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा त्यात समावेश करत असला पाहिजे. सचिनजी, आपण मगापासून ह्या सगळ्या योजनांबद्दल बोलतोय, आदिवासींचा सर्वांगीण विकास, पण मुळात हा सर्वांगीण विकास म्हणजे काय? हा खूप चांगला प्रश्न तुम्ही केलेला आहे. खरं म्हटलं तर सर्वांगीण विकास याची परिभाषाच एक नवीन आपल्याला शोधावी लागणार आहे त्यांच्यासाठी. जसं म्हटलं की त्यांचा मुख्य व्यवसाय ऍग्रिकल्चर आहे, त्यांची स्वतःची एक हजारो वर्षांची परंपरा आहे, संस्कृती आहे. त्या सगळ्यांना वाचवून त्यांचा आधुनिक समाजाशी जोड करणे हा एक सर्वांगीण विकासाचा एक हा पैलू होऊ शकतो. दुसरं, आपण आपल्यासाठी सुद्धा जेव्हा म्हणतो आपला विकास झाला म्हणजे काय, की आपण फक्त गाडी घोडा घर इथपर्यंत आपण विकासाला आपण फक्त एवढाच विकास आपण म्हणू शकत नाही. विकासाच्या जर आपण मानवीय विकासाचे 3 स्टेजेस जर आपण म्हटल्या तर पहिलं IQ डेव्हलपमेंट आहे, दुसरं EQ म्हणजे इमोशनल कोशंट, आणि तिसरं आहे स्पिरिच्युअल कोशंट. तर जोपर्यंत हे तिन्ही स्तरांवर त्यांचा विकास होत नाही तोपर्यंत ते आपल्या किंवा आपण त्यांच्या बरोबरीचे येणार नाही. खरं, कुठेतरी ती दरी नेहमी राहणारच आहे ते. तर त्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे आपण स्वतःला त्यांच्या स्थानावर ठेवून विचार करणे की ही संस्कृती कशी जपायची, आणि त्यांच्या संस्कृतीला धक्का न लागू देता सुद्धा आधुनिक जीवनशैलीमध्ये त्याचा समावेश कसा करायचा, त्यांच्या शिक्षणात असे कोणते घटक टाकायचे की त्यांना त्यांच्या ऍग्रिकल्चरमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये ते भर पडली पाहिजे, चांगलं त्यांचं झालं पाहिजे. त्यांच्या जे पारंपरिक जे ज्ञान आहे त्यांच्याकडे वनौषधीचं खूप चांगलं ज्ञान आहे. तुम्ही आजही गावामध्ये जाल तर 70-80% लोक काही डॉक्टरकडे जात नसतात आणि तरीही ते उपचार स्वतः करतात. तर ते सगळं कसं जपून ठेवायचं, ते कसं त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, तेव्हा कुठे आपण म्हणू त्यांचा सर्वांगीण विकास होतोय. पण मग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या क्षेत्रात जास्त लक्ष घातलं पाहिजे? मुख्यतः शेती, मला वाटतं 7-8 क्षेत्र आहेत. बरं, शेती तर पहिलं क्षेत्र आहेच. आपण शेती म्हणतोय, पण आज शेतीची अवस्था काही खूप चांगली नाहीये देशभरात. भारताच्या GDP मध्ये फक्त 12-13% शेतीचं योगदान आहे. 2-3% 2 वर्षापूर्वीपर्यंत नेगेटिव्ह होतं शेतीचं प्रोग्रेस, -0.5 वगैरे काहीतरी होतं, म्हणजे पॉझिटिव्ह नव्हतंच ते. तर शेती तर एक मुख्य पूर्ण भारताच्या विकासासाठी आहे. दुसरं आहे एज्युकेशन. एज्युकेशन शिवाय आपण बाकी काहीच करू शकत नाही. बरोबर. जोपर्यंत आपण शिक्षण खूप चांगलं देणार नाही, आणि ते शिक्षण पण त्यांना स्थानिक असलं पाहिजे. आपण त्यांच्याकडे होतात त्यांच्याकडे उत्पन्न होतं आंबा आणि आपण त्यांना शिकवतो स्ट्रॉबेरी, असं व्हायला नको. बरोबर. आपल्या आजूबाजूला काय आहे ते आपण त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. तिसरं आहे हेल्थ अँड सॅनिटेशन. हेल्थ, न्यूट्रिशन आणि सॅनिटेशन. गावामध्ये अजूनही आपण बघतो की काय म्हणतात त्याला, डेथ्स खूप जास्त आहे, स्पेशली मालन्यूट्रिशन खूप जास्त आहे, अॅनिमिक खूप आहे, आदिवासी बायका अॅनिमिक खूप जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं इरेडिकेशन झालं पाहिजे. चौथं आहे त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास झाला पाहिजे. आपण शिक्षण तर घेत आहे, शिक्षणामध्ये आपण विज्ञान शिकलो, गणित शिकलो, पण त्याचा आपल्या जीवनात काहीच उपयोग होत नाहीये. असं होतं कामा नाही आपलं. तर आपल्याला शिक्षण घेता घेताच आपल्यामध्ये 8-10 स्किल्स आले पाहिजे, 4 स्किल्स कमीत कमी आले पाहिजे. बरोबर. त्या स्किल्सवर अवलंबून आपली उपजीविका झाली पाहिजे. एक खूप चांगलं पारंपरिक ज्ञान किंवा जे जपून ठेवलेलं वनवासी लोकांनी आहे
ते आहे सीड्स आणि सीड बँक. आता नवीन नवीन हायब्रिड सीड्स आलेले आहेत, भरपूर मोठे मोठे कंपनी सुद्धा आहेत, पण अजूनही जी चव एक गावरानी सीड्स मध्ये आपल्याला मिळते, आपण एखादी गावरानी भाजी खातो तेव्हा त्याच्यामध्ये जी मिळते ती चव बाकी हायब्रिड मध्ये नाहीये. तर ते सीड बँकचे जे पारंपरिक जे स्रोत होतो ते हेच लोक होते. तर ते कन्झर्व करून कसे ठेवायचे, मातीच्या मडक्यात ठेवायचे का, त्याला राख लावून ठेवायचे का, तर हे सगळं जे पारंपरिक ज्ञान आहे हे त्यांच्यापाशी खूप जबरदस्त आहे. तर ह्याच्यावर त्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. वॉटर रिसोर्सेस, सगळे जे वनवासी लोक आहे खूप एक तर जंगलात आहे नाही तर पहाडावर आहे, तर तिथे पाण्याची तेवढी खूप चांगली सोय नसते. तर इरिगेशन खूप चांगलं झालं पाहिजे, ड्रिंकिंग वॉटरच्या फॅसिलिटीज खूप चांगल्या झाल्या पाहिजे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापाशी गेलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचं जर आपण लक्ष घेतलं तर फक्त मला वाटतं 7-8 असे हे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर जर आपण फोकस केलं, लक्ष दिलं तर ते आपल्या मुख्य प्रवाहावर येऊच शकतात. सचिनजी, मला असं विचारायचं की आपण आता सरकारच्या योजना आहेत त्या बघितल्या, सरकार काय करते किंवा काय, पण आदिवासींच्या विकासाकरिता समाजाची भूमिका कशी आहे? कारण आपला विषय एवढा मोठा आणि वेळ कमी आहे, पण समाजाची भूमिका काय असली पाहिजे? समाज, आपला समाज वेगळा आणि त्यांचा वेगळा असं पहिली गोष्ट तर व्हायला नको. आपण आणि ते एकच आहेत. खरंय, ते माझे भाऊ आहेत, मी त्यांचा भाऊ आहे. त्यांची संस्कृती माझी संस्कृती, माझी संस्कृती त्यांची संस्कृती आहे. जोपर्यंत हा भाव समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये येणार नाही तोपर्यंत विकास काही होणार नाही. ना आपला विकास होणार ना त्यांचा विकास होणार. समाजाला अशी जाणीव झाली पाहिजे. आता आपलं एखादा हात खूप मोठा झाला तर त्याला आपण म्हणतो रोग आहे. 2 हात पैकी फक्त एकच हात मोठा होतो आणि एक हात मोठा होत नाहीये, तर तो एक रोग असतो. तर तसाच रोग आहे हा आपल्या समाजाचा. एक समाज खूप चांगला प्रगती करतोय आणि दुसरा समाज तिथल्या तिथे आहे किंवा मागासलेला आहे, तर याला काही आपण विकास म्हणत नाही. पण ह्या गोष्टीची जाणीव आपल्या लोकांमध्ये आली पाहिजे. याच्यासाठी परत मी एज्युकेशनवर येतो की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये कुठे ना कुठे या गोष्टींची दखल घेतली पाहिजे की वनवासी हिरोज कोणते होते, त्यांच्या आपल्या स्वातंत्र्य संग्राममध्ये आपला त्यांचा काय वाटा होता, त्यांच्या संस्कृती आणि आपल्या संस्कृतीमध्ये साम्य काय आहे. तर हे त्यांच्या पुस्तकातही असलं पाहिजे. त्यांच्या पुस्तकात असलं तर त्यांचा स्वाभिमान जागृत होईल, आपल्या पुस्तकात असलं तर आपल्यामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी सन्मान जागृत होईल. खरं आहे, म्हणजे ते तुम्ही खरंच खूप छान सांगितलं. आणि ते ह्याच नोटवर इथे की त्यांची संस्कृती ती आपली संस्कृती आणि आपली संस्कृती त्यांची संस्कृती, आपल्यापासून वेगळे नाही आहेत. आणि हे सगळं जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांचा सर्वांगीण विकास नक्कीच शक्य आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. सचिनजी, तुम्ही इथे आलात आणि खरंच ज्या काही एवढ्या योजना होत्या आणि त्यांच्याबद्दलची जी एवढी चांगली माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.